नमस्कार मित्रांनो, मी ओमकार ऍक्शन रिएक्शन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. फायनली मराठी बिग बॉस सीझन 6 हा येतोय आणि याची तारीख काय, यामध्ये नक्की स्पर्धक कोण असतील, असे बरेच प्रश्न आपल्याला पडलेले आहेत. कारण त्यांचा प्रोमो नुकताच आलेला आहे. या प्रोमोतून त्यांनी स्वर्ग नरक अशी काही वेगळी थीम आणलेली आहे. मग हे नक्की काय असेल वगैरे असे बरेच प्रश्न आपल्याला पडतायत आणि ह्याचं उत्तर आपल्याला लवकरच मिळेल असं मला वाटतंय. या प्रोमोवर मी एक व्हिडिओ बनवलेली आहे आणि एकंदरीत रियालिटी शो कसे चालतात, काय चालतात, या रियालिटी शोच्या सापळ्यामध्ये आपण सर्वसामान्य नागरिक कसे सापडतो, हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ती व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, ही व्हिडिओ सुद्धा संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला माझं जे काही आकलन आहे ते समजेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्वाचं म्हणजे तुमची विवेक बुद्धी वापरून कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत जरूर मांडा. मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 हा उत्तमरित्या चालला. TRP एकदम हाय होता आणि त्याच्यानंतरच हिंदी बिग बॉस येणार होता. त्यांच्या डेट्स क्लॅश होत होत्या, त्यामुळे TRP हा हिंदीचा कमी होणार होता. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. त्यामुळे यावेळी त्यांनी पहिल्यांदा हिंदी बिग बॉस जो आहे तो पहिल्यांदा संपूर्ण पार पाडलेला आहे आणि त्यानंतर मराठी बिग बॉसकडं ते आलेले आहे. आता या स्पर्धेमध्ये नक्की स्पर्धक कोण असतील, आता स्पर्धक कोण असतील याबद्दल कुणालाच काहीही शाश्वती नाहीये. त्यामुळे उगच काहीतरी कोणतर ट्रेंडिंग मधली 4 नावं घ्यायची. गिरिजा ओक चांगली दिसती, ती आता सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे म्हणून ती बिग बॉस मध्ये येईल. हॉटेल भाग्यश्रीवाला आला म्हणून जलपरीवाला पण येईल, जलपरीवाला आला म्हणून 77-77 वाला येईल, 77-77 वाला आला म्हणून तिरंगावाला पण येईल. मग डॅनी पंडित आला म्हणून अथर्व सुदामे येईल, अथर्व सुदामे आला म्हणून नील येईल, हा आला म्हणून तो येईल. असं म्हणण्याला काही अर्थ नाहीये. आपल्याला आता माहित नाहीये की नक्की कोण येणार आहेत, परंतु सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, त्या रिलेटेड जे सेलिब्रिटी म्हणू आपण, इंस्टाग्राम, युट्यूबर वगैरे, हे याच्यामध्ये नक्कीच असतील. मागच्या वेळेसारखेच विविध क्षेत्रात काम करणारे, म्हणजे बॉलिवूड क्षेत्र म्हणा किंवा आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे हे लोक यामध्ये नक्कीच असणार आहेत. आणि कशा प्रकारची लोक असतील हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर इथं व्हिडिओ पॉपअप होतीये बघा, किंवा या व्हिडिओच्या नंतर लागेल. ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, ज्याच्यात तुम्हाला कळेल की कसे स्पर्धक आणले असतील, काय स्पर्धक आणले असतील. हा, बघा, लक्षात ठेवा. आणि त्याच्या खालच्या लोकांनी मला दिलेल्या शिव्या त्या पण बघा आणि मग तुम्ही एन्जॉय करा. कारण आपली लोक कुठं चाललीत, काय चाललीत, तुम्हाला ते सुद्धा समजेल. आता तुम्ही म्हणा, तारीख काय बाबा, याची तारीख काय असू शकते? तर बिग बॉस साधारण शो 90 दिवसाचा, 100 दिवसाचा असतो. जनरली 100 दिवसाचा असतो. 100व्या दिवशी ते म्हणतात की फिनाले आहे आणि हा पार पडेल. परंतु एकंदरीत सगळी TRPची गणितं बघता, परिस्थिती बघता, मला असं वाटतं की हा जो शो आहे हा लवकरात लवकर चालू करतील. कारण जर 14 डिसेंबरला म्हणजे पुढच्या रविवारी त्यांनी जर हा चालू केला तर 3 महिने पकडले तर हा 14 मार्चला शो संपू शकतो. 3 महिने, 90 दिवसाचा मी म्हणतोय गणित धरलं तर. 100 दिवसाचं गणित धरलं तर आणखीन 10 दिवस पुढे जातील. परंतु 21 मार्च 2026 पासून IPL चालू होत आहे. 21 मार्च 2026 त्यावेळी सुद्धा शनिवार आहे. त्यामुळं येत्या 14 तारखेला हा बिग बॉसचा जो काही खेळ आहे तो चालू होऊ शकतो. किंवा 25, 26, 27, 28 या सलग सुट्ट्या आहेत. ह्या सलग सुट्ट्या घेऊन काही प्लॅन करायचा त्यांच्या डोक्यात असेल तर ते तसा करू शकतात. 25, 26, 27 म्हणजे पहिले आठवडा धरून चला, 3-4 दिवस जो आहे तो एकदम पीकमध्ये जाईल. परंतु सगळी गणितं बघता मला हा 14 तारखेलाच चालू होईल, कारण त्यांचे प्रोमो, आजची पोस्ट, हे सगळं बघता. किंवा असं सुद्धा होऊ शकतं हा शो 2 आठवड्यानं 21 तारखेच्या दरम्यान धरा, किंवा यात मी सांगितलं तसं 24-25 तारखेच्या चालू होईल आणि हा शो 75 दिवसाचा वगैरे करण्यात येईल. असं सुद्धा हे करू शकतात. त्यामुळं आपण तारीख कन्फर्म करू शकत नाही. जर पूर्ण शो जर त्यांना 90 दिवस चालवायचा आहे तर तो 14 तारखेला नक्कीच लॉन्च होईल.
किंवा पुढे त्यांना काही त्यात कमी जास्त करायचं असेल किंवा IPL ओव्हरलॅप सुद्धा करायचं असेल, म्हणजे 21 तारखेच्या पुढे सुद्धा त्यांना शो न्यायचा असेल, परंतु ते तसं करणार नाहीत. कारण जिओ हॉटस्टार जे आहे त्यावरून आपल्याला शो बघायला मिळतो, इकडे कलर्स मराठीवर बघायला मिळतो. IPL TRP हा घेऊनच जातात. आतापर्यंत अनेक शो घेऊन गेले, परंतु IPL पुढं पिक्चर टिकत नाही, बाकी गोष्टी टिकत नाहीत. IPL कायमच टॉपला असतं. त्यामुळं 14, 21 किंवा 25, 26ची जी काही तारीख आहे त्या दरम्यान हा शो चालू होईल. माझ्या मते 14 तारीखच मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. माझं हे आकलन बरोबर चूक असू शकतं. जे काही आहे ते मी मान्य करतो, नाहीतर उगाच तुम्ही म्हणाल अरे बापरे ह्यालाच काय माहित नाही, असं नाही तसं नाही. मी माझ्या आकलनानुसार मांडले, तुमचं आकलन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्वाचं म्हणजे आधीची व्हिडिओ जी आहे उपमंडूक वृत्ती लोकांसाठी मी खास बनवलेली आहे. उपमंडूक वृत्ती म्हणजे बेडूक जसा डबक्यामध्ये असतो ना, त्याला वाटतं की आपलंच हे जग, हे जे काही आहे तेच जग, ह्याच्या बाहेर काही विश्वच नाही, असं ज्यांना वाटतं, ज्यांनी बिग बॉस सीझन 5 बघून ज्यांचं असं मत झालेलं आहे, त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवलेली आहे, ती जरूर बघा आणि तुमचं मत जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मांडा. तोपर्यंत धन्यवाद.